पुढे पाहूयात कल्याणमधील तिसगाव नाका इथल्या सप्तशृंगी इमारतीचा एक भाग कोसळला आणि या घटनेत 6 जण दगावले। त्या दुर्घटनेमध्ये साहू कुटुंबातील 3 जण दगावलेत। प्रमिला साहू यांचा वाढदिवसाच्या दिवशीच घात झालाय। माझी पूर्ण फॅमिली गेली, कोण पण नाही आता ब्लड रिलेशनची। जगन्नाथ साहूवर जणू आभाळ कोसळलंय। इमारत दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब संपलंय। कल्याणच्या तिसगाव नाका परिसरात सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं। खरं तर जगन्नाथची आई प्रमिला साहू या मुलाला भेटण्यासाठी ओडिशातून आल्या होत्या। जगन्नाथची भेट घेतल्यानंतर त्या कल्याणमध्ये राहणाऱ्या सुनीता आणि सुजाता या मुलींना भेटण्यासाठी आल्या होत्या। घटनेच्या दिवशी प्रमिला साहू आणि त्यांच्या दोन्ही मुली आणि नातवंड हे सर्वजण सुनीता यांच्या घरी एकत्र होते। 5 वाजता हे सर्वजण मुलुंडला जगन्नाथच्या घरी जाणार होते, कारण त्या दिवशी प्रमिला यांचा वाढदिवस होता। पण घराबाहेर पडण्यापूर्वीच इमारतीचा स्लॅब कोसळला। 5 वर्षाचा मुलगा, माझ्या छोटी सिस्टरचे मुलगा, 32 टाके लागलेले आहेत। आणि हा गणेश बडी सिस्टरची मुलगा आणि एक मुलगी, तो ॲडमिट आहे आता परत। त्याला परत काय बोलतंय, हार्ट रेट वाढतोय आणि पडतंय तो। माझी पूर्ण फॅमिली गेली। या इमारत दुर्घटनेत सुजाता पाडी यांचा 5 वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला, तर सुनीता साहू यांचा 17 वर्षांचा मुलगा गणेश साहू क्लाससाठी घराबाहेर गेल्यामुळे वाचला। जीवन संपलं आता, ते पुस्तक बघून काय करायचं, ते काय नाही होणार आता। टोटल फॅमिली 3 फॅमिली गेले। आई माझी आई म्हणजे नानी, मम्मी, मावशी सगळं मेले। मग आता काय। या इमारत दुर्घटनेत सुशीला गुजर आणि त्यांची नात नमस्वी शेलार यांचा मृत्यू झाला। तसंच व्यंकट चव्हाण यांनाही मृत्यूनं गाठलं, पण अनेक जण या घटनेतून बचावलेत। म्हणजे बिल्डिंगमध्ये काही असं प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे बिल्डिंग आणत हे नाही काही, म्हणजे आम्हाला KDMCची कधी नोटीस पण नाही आली की हे तुम्ही बिल्डिंग पाडायची का काय, असं कधी धोकादायक म्हणून नाहीच आहे जे आहे। कारण की सर्व राहत आहे, आता 52 लोक आम्ही इथे चांगल्यापैकी राहत होतो। ते काम केल्यामुळे थोडंसं, आणि पाऊस पण चालू होता। 2:30 वाजता जोराचा आवाज आला आणि आम्हाला वाटलं की समोर काही बांधकाम चालू होतं, ते पडलं का काय। नंतर समजलं की आतलं पडलं म्हणून असं समजलं। आणि वर काहीतरी काम चालू होतं असं ऐकण्यात आलं। वर 4थ्या मजल्यावर काम चालू होतं लादीचं, आणि त्याच्या व्हायब्रेशनमुळं कदाचित असं झालं असावं असा अंदाज आहे। मी जेव्हा होतो घरी तर ना आवाज आला मोठा, पूर्ण धूर झाला, तर सगळे स्लॅब पडलेले। आणि दादात लगेच बाहेर आला पळत, तर सगळ्यांना मग तर लहान मोठ्या छातीवर स्लॅब पडला। मग सगळ्यांना हो काढले, मग सगळ्यांना। स्वतः इथे होतंस त्यावेळी उपस्थित होतो मी, इथं उभा होतो। मग सगळ्यांना काढलं, सगळ्याला नेलं मग लगेच। सप्तशृंगी इमारतीत 4थ्या मजल्यावर कृष्णा चौरसिया यांच्या घरात फरशी बसवण्याचं काम सुरू होतं। कामगारांना जोरात हातोडा मारला आणि संपूर्ण स्लॅब खाली कोसळला, आणि बघता बघता 4ही मजल्याचे सर्व स्लॅब पत्त्यासारखे कोसळले। इमारत जी आहे त्या ठिकाणी पाहणी केली असती आणि इमारत ही पडेल किंवा यातला भाग काही पडेल याची जराजरी कल्पना अधिकाऱ्यांनी घेतली असती आणि लोकांना दुसरीकडे शिफ्ट केलं असतं, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती आणि 6 जणांचा मृत्यू गेला नसता। त्यामुळे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण।